नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वरीनंतर आपण आता गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचा सारांश पाहणार आहोत. आता हे गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे तो ज्यांना पारायण करायचा आहे किंवा वाचायचा आहे त्यासाठी काही नियम आणि काही महत्त्वाच्या बाबी आहेत, त्या लक्षात घेऊनच प्रत्येक व्यक्तीने त्याचे पारायण केले पाहिजे. जर नियमात राहून आपण या ग्रंथाचे पारायण केले, वाचन केले तर ते ग्रंथ वाचण्याचे आपल्याला इच्छित फळ मिळते. तर आता आपण बघूया काही नियम जे गुरुचरित्र ग्रंथ वाचायच्या आधी आपण पाळले पाहिजेत. श्री गुरुचरित्र सप्ताह शक्यतो शनिवारी चालू करावा आणि शुक्रवारी त्याचा शेवट करावा, कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे. त्याच्यानंतर हे पारायण किंवा वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावं. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची आणि पोथीची पूजा करावी. त्याच्यानंतर गायत्री मंत्र आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. पारायण सुरू करताना आधी नेहमी श्री गणपती अथर्व शीर्ष वाचावे. तसंच श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्याने करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेत पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र पारायणाच्या काळात परान्न घेऊ नये. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी किंवा बहीण यांच्या हातचे अन्न खावे. ह्या काळात उपवास करू नये. सकाळ आणि संध्याकाळ एक धान्य जेवण करावे. या वाचण्याच्या कालावधीत चामड्याचा वापर टाळावा. चामड्याचा बेल्ट किंवा चप्पल हे आपण वापरू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. तसंच या वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आलं तर अशा वेळेला श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे. कधीच अर्धवट सोडू नये. वेळोवेळी घरात गोमूत्र शिंपडावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी आणि संध्याकाळी गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी आणि रोज झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे. आता हा ग्रंथ का वाचावा, हे वाचून आपल्याला काय मिळू शकतं हे बघूया. जर घरामध्ये गुरुचरित्र वाचन असेल तर नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य आणि प्रसन्नता निर्माण होते. जर काही पितृदोष असेल, घरात काही वास्तुदोष असेल तर तो सुद्धा निघून जातो. तसंच काही समस्या असतील, जसं काही लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य, काहीही आपल्या आयुष्यात जर अडलेलं असेल, काही दोष असेल तर गुरुचरित्र वाचन केल्यावर त्यामध्ये सकारात्मक अनुभव येतो. आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्रे, पितृदोष, प्रारब्ध दोष ह्याच्यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय आहे असे जाणकार सांगतात. तर चला मित्रांनो, हे गुरुचरित्र पारायण म्हणजेच ग्रंथ त्याचा आपण सारांश पाहणार आहोत. प्रत्येक अध्याय आणि त्याचा सारांश या पद्धतीने आपण पुढे बघणार आहोत. तर चला आपण आता बघूया गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाचा सारांश. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात लिहिलेल्या श्री गुरुचरित्र या ग्रंथाचा पहिला अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे. हा ग्रंथ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या चरित्रावर आधारित असून त्याचे रचनाकार श्री गुरु दत्तात्रेय यांचे भक्त श्री गंगाधर सरस्वती म्हणजेच श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्याच परंपरेतील आहेत. चला पाहूया पहिला अध्यायाचा सारांश आणि काही ओव्या. हा अध्याय श्री गुरुचरित्र ग्रंथाचा प्रस्तावन अध्याय आहे. यात ग्रंथाच्या रचनेचा हेतू, पारमार्थिक महत्त्व आणि ग्रंथाचे फायदे सांगितले आहेत. या अध्यायात गुरु म्हणजेच सद्गुरूंचे महत्त्व स्पष्ट केले आहे. गुरुचरण सेवेमुळेच जीवमुक्तीला प्राप्त होतो असे सांगितलेले आहे. एक ब्राह्मण ज्याचे नाव नामधारक आहे, जो आपल्या दुःखांपासून मुक्त होण्यासाठी श्री सिद्धयोगी यांच्याकडे जातो. ते त्याला श्री गुरूंची महिमा सांगतात. गुरुभक्ती व गुरुसेवा कशी करावी, त्याचे नियम काय आहेत
याचे संक्षिप्त वर्णन या अध्यायामध्ये केलेले आहे. तसंच गुरुचरित्र ऐकणे, वाचणे किंवा पठण करणे ह्याचा किती प्रभाव असतो हे देखील इथे स्पष्ट केलेले आहे. तर चला आपण काही महत्त्वाच्या ओव्या पाहूया. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय जय श्री गुरु समर्था. त्रिकाल ज्ञानदायकांता. माझा मनोरथ एक, गुरुवराचे करावे लक्षण. ऐकिजे ते गूढ कथा, वाचिजे चित्ती समाधान. गुरु कृपा जाहली होय, जीव हा होईल परमार्थमय. अनुभव येईल साक्षात, तेव्हा मिळे आत्मतत्वज्ञान. ज्याचे स्मरणे नाश जाती, दोष संकटे भवभयही. तो गुरुराज समर्थ, अनंत कृपा करीती समर्थ. पहिल्या अध्यायात नामधारक नावाच्या ब्राह्मणाची ओळख होते. त्याच्या जीवनात अनेक दुःख असतात. त्याला एक सिद्धयोगी भेटतात, जे त्याला सांगतात की या सगळ्या दुःखाचा शेवट गुरुचरणाची सेवा आणि गुरुचरित्र ऐकल्याने होतो. त्याने त्याला गुरुचरित्र ऐकण्याचा आदेश दिला आणि त्याचा प्रारंभ केला. या अध्यायात खूप सारे आध्यात्मिक संदेश दिलेले आहेत. पहिला संदेश असा आहे की गुरुशिवाय ज्ञान नाही. दुसरा संदेश असा आहे की नामस्मरण व गुरुसेवा ही मुक्तीची वाट आहे. आणि तिसरा संदेश असा आहे की गुरुचरित्र हे नुसते वाचायचे नसून त्याचा भावपूर्वक अभ्यास करणेही आवश्यक आहे. गुरुचरित्रातील दुसरा अध्याय हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण त्यात श्री गुरूंच्या अवताराची पार्श्वभूमी, त्यांच्या जन्माची कथा आणि बालपणाचे वर्णन आलेले आहे. चला तर आपण आता दुसऱ्या अध्यायाचा सविस्तर सारांश काही ओव्यांसकट पाहूया. या अध्यायात काही गोष्टींचं छान वर्णन दिलेलं आहे. जसं श्री नारायण सरस्वती यांचा अवतार कसा झाला, त्यांच्या आईवडिलांची भक्ती, संतान प्राप्तीची इच्छा, तपश्चर्या करून त्यांनी प्राप्त केलेला वर, तसंच श्री गुरूंचे बालपण कसे होते, त्यांनी बालवयात दाखवलेली विवेकबुद्धी. आता आपण काही ओवींचं विवरण पाहूया. अध्यायाची सुरुवात विश्वाच्या उत्पत्तीचे वर्णन करत होते. आद्यं ब्रह्म परमेशं निर्गुणं निर्विकल्पकं एकमेवाद्वितीयं ज्ञानानंद स्वरूपकं. या ओवीत ब्रह्म ही अद्वैत निर्गुण सत्ता आहे हे सांगितलेले आहे. त्यातूनच सृष्टीची निर्मिती होते. नंतर पुढे एक ब्राह्मण दाम्पत्याचे वर्णन येते. गोंदवळ या स्थळी एक पवित्र ब्राह्मण राहत असे. त्याची पत्नी अत्यंत सती साध्वी होती, परंतु त्यांना संतान नव्हती. एक ब्राह्मण भक्तिज्ञ, कर्मयोगी निष्पाप, निर्धन वैदिक मार्गी, गुरुसेवक निष्कलंक. ते दोघं परमेश्वराची भक्ती करत आणि संततीसाठी कठोर तपश्चर्या करत. तप केले जंगलात, शरण केले रुक्मिणीस, दिनवत्सले श्री कृष्णा कृपा करीसी आमासी. त्यावर प्रभू प्रसन्न होतात आणि त्यांना असे वचन देतात की श्री गुरूंचा अवतार तुमच्याच घरी होईल, तो तुम्हाला तारक होईल. श्री गुरूंचा जन्म अद्भुत पद्धतीने अशा पद्धतीने होतो. बालक जन्मताच ते ओम असा ध्वनी उच्चारते. जन्मे बालक दिव्य, रूप तेजोमय, पाहता तेज त्याचे, अंध झाले जणू सर्वे. बालक लहानपणापासूनच वैराग्य दाखवते आणि लवकरच संन्यास घेण्याची इच्छा प्रगट करते. ते पाहून आई वडील व्यथित होतात. वैराग्य बालकासी पाहुनी आई हळवी, म्हणे बाळा राहो घरी, नको दूर जाओ मनी. पण तो बाळ म्हणजेच नृसिंह सरस्वती, जो पुढे महान गुरु होतो, तो संन्यास घेतो आणि आध्यात्मिक जीवनात पुढे जातात. ह्याचा सारांश असा आहे, ब्राह्मण दाम्पत्याची भक्ती आणि तपश्चर्येने परमेश्वर प्रसन्न होतो. त्या दाम्पत्याच्या घरी श्री गुरु नरसिंह सरस्वती यांचा जन्म होतो. बालपणापासूनच त्यांचे जीवन तेजस्वी, भक्तिमय आणि वैराग्यमुक्त असते. ते लवकरच संन्यास घेतात आणि पुढे लोककल्याणासाठी कार्य करतात. गुरुचरित्राचा तिसरा अध्याय श्री गुरु दत्तात्रेयांच्या अवताराचे व त्यांच्या चमत्कारांचे वर्णन करतो. चला आपण ह्याचा आता विस्तृत सारांश आणि काही ओव्या पाहूया. या अध्यायात श्री नृसिंह सरस्वती यांच्या जन्मपूर्व काळाचे वर्णन आहे.
भगवान दत्तात्रेय एका ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतात आणि बालपणापासून त्यांचे असामान्य वागणे लोकांच्या लक्षात येते. ते लहानपणापासूनच वैराग्य धारण करतात आणि त्यांच्या कृपेने अनेक भक्तांचे जीवन बदलते. ते संन्यास घेऊन अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये फिरतात आणि सत्पुरुषांची संगत करतात. अध्यायात एकूणतः त्यांच्या विविध लीलांचे, चमत्कारांचे आणि लोकांच्या शंकेचे निवारण करण्याच्या कृतींचे वर्णन केलेले आहे. श्री गुरु दत्तात्रेयांनी केलेल्या उपदेशांमुळे भक्तांचा अज्ञान नष्ट होते आणि ते गुरुपदी स्थिर होतात. चला आपण आता काही महत्त्वाच्या ओव्या आणि त्यांचे अर्थ पाहूया. पहिली ओवी अशी आहे: गुरु उपासनी कारणे ज्ञानविज्ञान प्रकाशने पापत्रय विनाशने सद्गती कारण. ह्याचा अर्थ असा आहे, गुरु उपासना केल्यामुळे ज्ञान विज्ञान प्रगट होते, 3 प्रकारच्या पापांचा नाश होतो आणि सद्गती प्राप्त होते. आता 18वी ओवी अशी आहे: सिद्धयोगी समर्थ जाते उदार चित्त शुद्ध सात्विक वृत्त देह भाव विरळ. म्हणजेच श्री गुरु सिद्धयोगी असतात, त्यांचे चित्त उदार असते, ते सात्विक आणि पवित्र वृत्तीचे असून देहभावाचा अति अल्प संबंध असतो. 42वी ओवी अशी आहे: श्री गुरु दत्तात्रेय ब्रह्मरूप अवतारी आदी माया परिहारी सन्मार्ग दर्शक. ह्याचा अर्थ असा आहे, श्री दत्तात्रेय हे ब्रह्मरूप अवतार आहेत. ते आदी मायेचा परिहार करतात आणि भक्तांना सन्मार्ग दाखवतात. 63वी ओवी अशी आहे: जैसी इच्छिला दृष्टी वैसा होईल भगवंत नाही नामासी सीमा सगुण निर्गुणा. ह्याचा अर्थ असा आहे, जशी भक्तांची भावना असते तसे त्यांना श्रीगुरु दर्शन देतात. त्यांचे स्वरूप सगुण आणि निर्गुण दोन्ही असते. 3रा अध्याय हा श्री गुरु दत्तात्रेयांच्या अवतार, त्यांचा वैराग्य मार्ग, लोकहितार्थ केलेली त्यांची कामं आणि उपदेश यावर केंद्रित आहे. भक्ताने श्रद्धेने गुरूंची सेवा केल्यास त्याला जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती मिळते, हा या अध्यायाचा मुख्य संदेश आहे. गुरुचरित्रामधील 4था अध्याय हा विशेष महत्त्वाचा असून त्यात नृसिंह सरस्वतींच्या तपश्चर्या आणि पुढील गमनाची कथा आहे. आता आपण 4थ्या अध्यायाचा तपशीलवार सारांश पाहूया. 4थ्या अध्यायात वर्णन येते की श्री नृसिंह सरस्वती यांचे बालपण संपल्यावर त्यांना संन्यास घेण्याची प्रेरणा होते. ते घर सोडून प्रथम काशीला जातात. तिथे त्यांनी वेद, वेदांत, योगतप व शास्त्राचा अभ्यास केला. पुढे त्यांनी एके स्थळी गुरुपदेश घेऊन संन्यास स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पंचाग्नी, तप, उपवास, मौन, यमनियम इत्यादींनी कठोर तपश्चर्या केली. या अध्यायात त्यांचे नित्यकर्म, ब्रह्मचर्य, अध्ययन आणि आत्मज्ञान प्राप्तीवर भर दिला आहे. पुढे ते गंगेच्या तीरी तप करून अनेक साधूंना, ब्राह्मणांना आध्यात्मिक मार्गदर्शन करतात. आता आपण काही महत्त्वाच्या ओव्या आणि त्यांचा अर्थ पाहूया. ब्रह्मज्ञान जेथ नाथांचे नित्य तेथेची संप्राप्त नृसिंह सरस्वती. जेथे ब्रह्मज्ञानाचं नित्य प्रवाह आहे तेथेच नृसिंह सरस्वतींचे वास आहेत. काशी नगरी रम्य विद्येचा समुद्र गा तेथे गेले संन्यासी गुरु उपदेश घेवाया. काशी नगरी म्हणजे विद्येचा सागर आहे, तेथे जाऊन त्यांनी गुरूंकडून संन्यास घेतला. पंचाग्नीमध्ये उभा चतुर्दिक दगदगा अग्नीवर मस्तक ठेवा नित्य ध्यान करी. त्यांनी पंचाग्नी तप केले. 4 दिशांना अग्नी आणि डोक्यावर सूर्यप्रखर अशा स्थितीत उभे राहून ध्यान केले. वेदांत विचारे आत्माराम पाही ब्रह्मात्मैक जाणे दृष्टी स्थिर करी. त्याने वेदांताचा विचार करत आत्मरामाची अनुभूती घेतली आणि ब्रह्म आत्मा एक आहेत हे ओळखले. मौन व्रत धरले भिक्षान्न वर्तले अहर्निशी हरिभजन अखंड चालले. मौन व्रत धारण करून भिक्षा मागून अन्न घेत व अहोरात्र हरिभजनात रमले. या अध्यायात श्री गुरूंनी संन्यास जीवन स्वीकारून त्याग, साधना, तप, आत्मज्ञान आणि समाजासाठी प्रारंभिक अध्यात्म कार्याची बीजे रोवली याचे वर्णन येते. गुरुचरित्रामधील 5वा अध्याय कपाटभेद या नावाने ओळखला जातो. ह्या अध्यायात एक प्रभावी प्रसंग येतो, ज्यात गुरूंच्या कृपेने एका भक्तास आध्यात्मिक प्रगती व आत्मबोध कसा प्राप्त झाला याचे वर्णन आहे. चला आपण ह्याचा आता विस्तृत सारांश पाहूया.
5व्या अध्यायात श्री गुरूंनी श्री नृसिंह सरस्वतींनी एका ब्राह्मण शिष्याला आत्मबोधासाठी कपाटभेद उपदेश केला. कपाटभेद म्हणजे मनातील अज्ञानाचे दरवाजे उघडणे. शिष्याचे नाव सिद्ध होते. तो साधनेमध्येच होता, पण अद्याप आत्मसाक्षात्कार त्याला झाला नव्हता. श्री गुरूंनी त्याला अंतर्मुख होण्यासाठी एक मंत्र दिला आणि सांगितले की तो जप पूर्ण विश्वासाने व श्रद्धेने करावा. काही दिवस मंत्र साधना केल्यानंतर सिद्धला एक अनुभव येतो. त्याचे अंतःकरण उलगडले जात आहे. त्याचे आत्म हेच परमात्मा आहे हे त्याला स्पष्ट होते. या अनुभवात श्री गुरूंनी सिद्धास अहम ब्रह्मासी याचा बोध करून दिला. हेच कपाटभेद होय. चला आपण आता काही ओव्या पाहूया आणि त्यांचा अर्थही बघूया. पहिली ओवी अशी आहे. कपाट उघडे अंतःकरणाचे, दिसे ब्रह्म तेजोमय असे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर अंतःकरणात ब्रह्माचे तेज दिसते. दुसरी ओवी अशी आहे. गुरु कृपाविन न मिळे आत्मबोध, कळे सर्व काही गुरुची साथ. गुरूंच्या कृपेनेच आत्मबोध होत असतो. मंत्र दिला तयासी गुप्त, अनुष्ठान कर म्हणू स्पष्ट. गुरूंनी शिष्याला एक गुप्त मंत्र दिला आणि साधनेचे निर्देश केले. नाही ज्ञान पुसे बाहेर, अंतर्मुखी पाहे तो साक्षर. खरे ज्ञान बाह्य जगात नाही, अंतर्मुख होऊन पाहिले तर आत्मा साक्षात भासतो. जया सदा गुरुवरी श्रद्धा, तेथ ज्ञानाचे उगमे बिंबा. ज्याच्या मनात गुरूंवर अढळ श्रद्धा आहे त्याच्याच ठिकाणी ज्ञान उदयाला येते. ह्या 5व्या अध्यायाचा मुख्य संदेश आहे की आत्मबोधासाठी गुरुचे मार्गदर्शन, मंत्र, साधना आणि अंतर्मुखता आवश्यक आहे. कपाटभेद म्हणजेच अज्ञानरूपी मनोविकारांचा नाश आणि आत्मसाक्षात्कार फार महत्त्वाचा आहे. गुरुचरित्राचा 6वा अध्याय हा अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे, कारण यात श्री गुरूंनी प्रथमच श्रीकृष्ण सरस्वती यांना उपदेश केलेला आहे. तर चला बघूया ह्या अध्यायाचा सविस्तर सारांश आणि काही ओव्या. 6व्या अध्यायात श्रीकृष्ण सरस्वती यांनी वेदाभ्यास केला असला तरी ते संन्यस्त जीवनाकडे झुकलेले नसतात. एके दिवशी त्यांना वाटतं की आपलं जीवन व्यर्थ आहे, कारण त्याने आध्यात्मिक प्रगती काहीच साधलेली नाही आहे. त्याचवेळी ते श्री नृसिंह सरस्वती यांची भेट घेतात. श्री गुरूंनी त्यांना योग्य मार्गदर्शन करून आत्मबोध दिला. त्याचबरोबर त्यांनी ब्रह्मविद्येचे महत्त्वही स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की बाह्य धर्मात रमून न जाता आत्मविचार केला पाहिजे. त्यांनी उपदेश केला की हे शरीर नाशवंत आहे आणि आत्मा मात्र नित्य आणि अमर आहे. शिष्याला ज्ञान होण्यासाठी श्री गुरूंनी त्यांना अनेक दृष्टांत दिले. त्यामध्ये त्यांनी सर्प आणि दोरीचा दृष्टांत, स्वप्न आणि जागृती याचा उपयोग करून आत्मा आणि ब्रह्म यांचे स्वरूप स्पष्ट केले. शेवटी ह्या शिष्याला आत्मबोध होतो आणि तो शिष्य संन्यास घेऊन गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक साधना करतात. आता ह्याच्यातल्या काही ओव्या आपण बघूया आणि त्यांचा संदर्भ आणि अर्थही बघूया. आता पहिली ओवी आत्मा व ब्रह्म यांचे स्वरूप स्पष्ट करणारी आहे. तवची ब्रह्म जे तवची जीव, तयाचा संयोग नाही कधी. उदेले चंद्र तेजोमय तो, पावला भिन्नपणा केवा. ह्याचा अर्थ असा आहे, आत्मा आणि ब्रह्म हे वेगळे नाहीत, ते एकच आहेत. जसा चंद्राचा प्रकाश त्याचाच भाग असतो, तसा आत्मा हा ब्रह्मांचा अंश असतो. दुसरी ओवी असं सांगते की शरीर नाशवंत आहे आणि आत्मा अमर आहे, नित्य आहे. ती ओवी अशी आहे. देह सोडिता आत्मा गेला, हे म्हणणे अज्ञानांचा भ्रांत. देह जळेना आत्मा जळे, तवची आत्मा नित्य सत्ताची. ह्याचा अर्थ असा आहे, शरीर नाश पावले तरी आत्मा जात नाही. आत्मा नित्य आणि अविनाशी आहे. हे समजणं हेच खरं ज्ञान आहे. आता अजून एक ओवी बघूया, ज्यामध्ये गुरूंचं मार्गदर्शन हेच ज्ञानाचं मूळ आहे असं सांगितलेलं आहे. गुरुपदेशे जरी एक ओवी, परी तयाचा अर्थ जे जाणती. तयासी लागे मुक्तिपंथा, नाही तया पुनरागमन. म्हणजेच गुरूंनी दिलेला एक ओवीचा उपदेशही जर योग्य अर्थाने समजला तर तो माणूस मुक्तिपथावर जातो आणि त्याला पुन्हा जन्म घेण्याची गरज उरत नाही. 6वा अध्याय हे गुरु शिष्य संवादाचे अतिशय सुंदर उदाहरण आहे.
यातून गुरु हे ब्रह्मज्ञानाचे द्वार आहेत हे स्पष्ट होते. आत्मा व ब्रह्म यांच्या एकतेचे तत्त्वज्ञान आणि संसारातील मोहातून मुक्त होण्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन किती आवश्यक आहे हे अधोरेखित होते. गुरुचरित्रामधील 7वा अध्याय म्हणजेच सप्तम अध्याय हा एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. या अध्यायात श्री गुरु नारायण सरस्वती यांचे गोकर्ण क्षेत्रातील आगमन आणि त्यांच्या अद्भुत लीलांचे वर्णन आहे. चला आपण या अध्यायाचा सारांश पाहूया. या अध्यायात श्री गुरु नारायण सरस्वती गोकर्ण क्षेत्रामध्ये येतात. तेथे ब्राह्मणांना वेदाध्ययनाची प्रेरणा देतात. स्थानिक लोक त्यांच्या चमत्कारिक कृपेमुळे प्रभावित होतात आणि एक लुंठक म्हणजेच एक दुष्ट ब्राह्मण जो वेदशास्त्र न शिकता लोकांना फसवत असतो तो श्री गुरूंच्या प्रभावाने पश्चाताप करतो आणि सत्पथावर येतो. या अध्यायातला मुख्य संदेश आहे ते म्हणजे ह्याच्यामध्ये वेदशास्त्राचे महत्त्व पटवून दिलेले आहे. तसंच हे सांगितलेले आहे की गुरूचा प्रभाव हे साधकाचे जीवन बदलू शकतो आणि असेही सांगितलेले आहे की खरे ज्ञान आणि श्रद्धा यानेच मोक्षप्राप्ती होते. तर चला आपण काही महत्त्वाच्या ओव्या आणि त्यांचा अर्थ पाहूया. पहिली ओवी अशी आहे, गोकर्ण क्षेत्र जे पवित्र तेथे आले श्री गुरु समर्थ, वेदध्वनी करी प्रतिध्वनित, जागृती केली अदमांती. ह्याचा अर्थ असा आहे, गोकर्ण हे पवित्र क्षेत्र आहे. तेथे श्री गुरु समर्थ आले. त्यांच्या कृपेने वेदध्वनी पुनरुज्जीवित झाले आणि अधम व्यक्तींचीही आध्यात्मिक जागृती झाली. पुढची ओवी अशी आहे, माया मोहांचा पाशा गुरुकृपेने सुटती बंधना, आळस सोडूनी अभ्यासा मिळे आत्मसाक्षात्कार तेवढा. म्हणजेच गुरूंच्या कृपेने माया आणि मोहाचे बंधन सुटते. आळस टाकून जर कोणी वेदाध्ययन आणि अभ्यास केले तर त्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. पुढची ओवी अशी आहे, कंठीधारी होऊनी ब्राह्मण फसवी जन होय अधोगती, गुरुपाठाने झाली शुद्धी आत्मजाणी बनला पंथी. एक खोटा ब्राह्मण जो फक्त कंठी घालून लोकांना फसवत होता त्याची अवस्था अधोगतीची होती. श्री गुरूंच्या उपदेशाने तो शुद्ध झाला आणि आत्मज्ञानाच्या मार्गावर लागला. ओवी क्रमांक 80 अशी आहे, गुरुवीण ज्ञान नाही, गुरुवीण मोक्ष नाही, गुरुवीण भक्ती नाही, गुरुसेवेची ठाई साई. म्हणजेच गुरुशिवाय ज्ञान, मोक्ष किंवा खरी भक्ती साधता येत नाही. गुरुसेवा हीच खरी भक्ती आहे. एकंदर 7वा अध्याय हे एक आदर्श आहे की जीवनात खरे परिवर्तन केव्हा होते, जेव्हा गुरुकृपेने अज्ञान दूर होते. अशा पद्धतीने श्री गुरुचरित्र हे केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथातील 8वा अध्याय अष्टमोध्याय हा अध्याय श्रीपाद वल्लभांच्या कुरवरपूर येथील वास्तव्यासंबंधी आणि प्रदोष व्रताच्या महात्म्याविषयी आहे. या अध्यायात नामधारक सिद्धमुनींना विचारतो की श्री गुरु गोकर्णात किती दिवस राहिले आणि पुढे काय झाले. सिद्धमुनी सांगतात की श्रीपाद वल्लभ गोकर्णात 3 वर्षे गुप्तपणे राहिल्यानंतर लोककल्याणासाठी गिरी पर्वतावर गेले. तेथे त्यांनी अनेक भक्तांना दर्शन दिले आणि नंतर कुरवरपूर या पवित्र स्थळी स्थायिक झाले. कुरवरपूर हे कृष्णा आणि गंगा नद्यांच्या संगमावर वसलेले महाक्षेत्र आहे. तेथे श्रीपादांनी अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण केल्या. या अध्यायात एक ब्राह्मण दाम्पत्याची कथा आहे ज्यांना संतान प्राप्ती होत नव्हती. श्री गुरूंनी त्यांना प्रदोष व्रत करण्याचा सल्ला दिला. या व्रताच्या प्रभावाने त्यांना ब्रह्मज्ञानी पुत्र प्राप्ती झाला. प्रदोषव्रत हे त्रयोदशीच्या दिवशी विशेषतः शनिवारी भगवान शिवांची पूजा करून केले जाते. या व्रतामुळे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यांना सुख, समृद्ध आणि आरोग्य असं प्राप्त होतं. आता आपण ह्या अध्यायातल्या काही प्रमुख ओव्या पाहूया. गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती, राहिले वर्षे 3 गुप्ती, तेथोनी श्री गीर पर्वता येती, लोकानुग्रहा कारणे. श्रीपाद वल्लभ गोकर्णात 3 वर्षे गुप्तपणे राहिल्यानंतर लोककल्याणासाठी गिरी पर्वतावर गेले. कुरवरपूर महाक्षेत्र, कृष्णा गंगा वाहे नीर, महिमा तेथील सांगता अपार, भूमंडळात दुर्लभ.
कुरवरपूर हे कृष्णा आणि गंगा नद्यांच्या संगमावर वसलेले महाक्षेत्र आहे, ज्याचा महिमा अपार आहे. ईश्वर पूजी हो प्रदोषी, मंदवारी तू विशेषी, पूजा करी भक्तीने. श्री गुरूंनी भक्तांना प्रदोष व्रत करण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या. श्री गुरुचरित्र ग्रंथातील 9वा अध्याय हा श्रीपाद वल्लभांच्या कुरवरपूर येथील वास्तव्यातील एका भक्ताची म्हणजेच रजकाची, धोबीच्या भक्तीची कथा सांगतो. या अध्यायात नामधारक सिद्धमुनींना विचारतो की श्रीपाद श्रीवल्लभ कुरवरपूर येथे असताना कोणत्या भक्तांची सेवा त्यांनी घेतली होती आणि त्यांना काय आशीर्वाद दिले होते. सिद्धमुनी सांगतात की कुरवरपूर येथे एक रजक म्हणजेच धोबी होता, जो नित्य श्री गुरूंना नमस्कार करत असे. श्री गुरूंनी त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला राज्यभोगाचा आशीर्वाद दिला. रजकाने विनंती केली की माझे शरीर वृद्ध झाले आहे, त्यामुळे मी आता राज्यभोग घेऊ शकत नाही. कृपया मला पुढील जन्मी राज्यभोग द्या. श्री गुरूंनी त्याला आश्वासन दिले की तू पुढील जन्मी वैरदीव नगरीत राजा होशील आणि मी नृसिंह सरस्वती या नावाने तुझ्या अंतकाळी तुला दर्शन देईन. या अध्यायातील काही प्रमुख ओव्या आपण पाहूया. श्रीपाद म्हणती रजकासी, का नित्य कष्ट तोसी, तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी, सुखे राज्य करी आता. श्री गुरु रजकाच्या भक्तीने प्रसन्न होतात आणि त्याला राज्यभोगाचा आशीर्वाद देतात. श्री गुरु म्हणती तयासी, वैदुरा नगरी जन्म घेसी, भेटी देव अंतकाळासी, कारण असे येणे आम्हा. श्री गुरु रजकाला पुढील जन्मात वैद्यूर नगरीत राजा होण्याचा आशीर्वाद देतात आणि त्याला अंतकाळी दर्शन देण्याचे आश्वासन देतात. ऐसे कित्येक दिवसांपरी श्रीपाद होते कुरवरपुरी, कारण असे पुढे अवतारी, म्हणून अदृश्य होते तेथे. श्रीपाद वल्लभ कुरवरपूर येथे काही काळ वास्तव्यास होते आणि नंतर ते अदृश्य झाले. श्री गुरुचरित्राचा 10वा अध्याय हा श्रीपाद श्री वल्लभांच्या भक्त वल्लभेश याच्या अद्वितीय भक्तीची कथा सांगतो. या अध्यायात गुरूंच्या कृपेने भक्ताचे संकटातून मुक्त होणे आणि गुरूंच्या अद्भुत लीलांचे वर्णन केलेले आहे. तर चला आपण ह्या अध्यायाचा सारांश पाहूया. वल्लभेश नावाचा एक काश्यप गोत्री ब्राह्मण, जो अत्यंत सुशील आणि आचारवंत होता, दरवर्षी कुरवरपूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी तो जात असे. एकदा त्याने संकल्प केला की व्यापारातून लाभ झाल्यास सहस्त्र ब्राह्मणांना भोजन देईन. त्याच्या या संकल्पामुळे त्याला व्यापारात भरघोस नफा झाला. वल्लभेश संकल्प पूर्ण करण्यासाठी कुरवरपूरकडे निघाला. मार्गात तस्करांनी त्याच्यावर हल्ला करून त्याचा वध केला आणि सर्व द्रव्य लुटले. श्रीपाद श्री वल्लभांनी त्वरित प्रकट होऊन तस्करांचा वध केला आणि वल्लभेशाला पुन्हा जीवदान दिले. ही घटना गुरूंच्या भक्तांवरील अपार कृपेचे प्रतीक आहे. तर चला आपण ह्या अध्यायातल्या काही ओव्या जाणून घेऊया. ऐकोनी सिद्धाचे वचन, नामधारक विनवी जाण, कुरवरपुरीचे महिमान, केवी जाहले परियेसा. नामधारक सिद्धमुनींना कुरवरपूर क्षेत्राच्या माहित्म्याविषयी विचारतो. श्रीपादराव कुरवरपुरी, पातला त्वरित वेशधारी, जटा मंडित भस्मांकित, त्रिशूळ खट्वांग घेऊनी हाती. श्रीपाद श्रीवल्लभ त्वरित प्रकट होऊन तस्करांचा वध करतात. मन लावूनी तया वेळा, मंत्रोनी लाविती विभूती गळा, सजीव जाहला तात्काळा, ऐकवत्सा एक चित्ते. गुरूंच्या कृपेने वल्लभेश पुन्हा सजीव झाला. ऐसे अनंत भक्तजन, मिळूनी सेवेती श्रीपाद चरण, कुरवरपूर प्रख्यात जाण, अपार महिमा. कुरवरपूर क्षेत्राचा महिमा आणि भक्तांची सेवा याचं वर्णन ह्या ओवीमध्ये केलेले आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथातील 11वा अध्याय म्हणजेच एकादशोध्याय हा अध्याय श्री गुरु दत्तात्रेयांच्या कृपेमुळे एका ब्राह्मणाच्या मृतपुत्राच्या पुनरुत्थानाची कथा सांगतो. या अध्यायात एक ब्राह्मण आपल्या मृतपुत्राच्या शोकाने व्याकुळ होतो. तो श्री गुरूंच्या चरणी येतो आणि त्यांची प्रार्थना करतो. श्री गुरु त्याला सांत्वना देतात
आणि त्याच्या पुत्राला पुन्हा जीवित करतात. ह्या घटनेमुळे ब्राह्मणाच्या मनात श्रद्धा वाढते आणि तो गुरुसेवेत रमतो. आता ह्याच्यातल्या काही प्रमुख ओव्या आपण पाहूया. पुत्र मेला पाहुनी ब्राह्मण, शोकाकुल झाला अंतःकरण, श्री गुरुना शरण गेला, कृपा दृष्टीने पाहिला. ब्राह्मण आपल्या मृतपुत्राच्या शोकाने व्याकुळ होतो आणि श्री गुरूंच्या चरणी शरण जातो. गुरु म्हणती चिंता नको, तव पुत्र जीवित होईल, विश्वास धर माझ्या वचनी, पुत्र तव उभा राहील क्षणी. श्री गुरु ब्राह्मणाला आश्वासन देतात की त्याचा पुत्र पुन्हा जीवित होईल. गुरुच्या कृपेने पुत्र उठला, ब्राह्मण आनंदाने न्हाला, गुरुसेवेत रमला तो, जीवन धन्य मानला. श्री गुरूंच्या कृपेने ब्राह्मणाचा पुत्र पुन्हा जीवित होतो आणि ब्राह्मण गुरुसेवेमध्ये रमून जातो. श्री गुरुचरित्राचा 12वा अध्याय हा श्री नृसिंह सरस्वतींच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग वर्णन करतो. या अध्यायात त्यांच्या मातापित्यांशी झालेल्या संवादाचे आणि त्यांच्या आध्यात्मिक शिक्षणाच्या प्रारंभाचे वर्णन केले आहे. या अध्यायात श्री नृसिंह सरस्वती आपल्या मातेला जीवनाच्या अनित्यतेबद्दल आणि धर्मपालनाच्या महत्त्वाबद्दल उपदेश करतात. ते म्हणतात की शरीर आणि संपत्ती क्षणभंगूर आहेत, त्यामुळे आयुष्याचा प्रत्येक क्षण धर्मसंग्रहासाठी वापरावा. ते म्हणतात, अनित्यानानि शरीराणि विभुवो नैव शाश्वतः, नित्यं सन्निहातो मृत्युः, कर्तव्यो धर्मसंग्रहा. श्री नृसिंह सरस्वती आपल्या मातेला आश्वासन देतात की तिच्या प्रदोष व्रताच्या फलस्वरूप तिला 4 पुत्र आणि 1 कन्या प्राप्त होईल. ते 1 वर्ष तिच्या घरी राहण्याचे मान्य करतात आणि त्या काळात वेदाध्ययन करतात. 1 वर्षानंतर ते आपल्या मातापित्यांचा निरोप घेतात आणि बदरिकाश्रमाच्या दिशेने प्रस्थान करतात. निघण्यापूर्वी ते आपल्या मातापित्यांना आश्वासन देतात की त्यांच्या स्मरणाने ते सदैव त्यांच्या जवळ असतील. हा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे. या अध्यायात जीवनाच्या अनित्यतेची जाणीव करून देण्यात आलेली आहे आणि धर्मपालनाच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला आहे. श्री नृसिंह सरस्वतींच्या उपदेशांमुळे त्यांच्या मातापित्यांना आत्मज्ञान प्राप्त होते आणि ते त्यांच्या पुत्राच्या दिव्यत्वाची जाणीव करतात. श्री गुरुचरित्राचा 13वा अध्याय हा श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या कारंजा नगरातील आगमनाची आणि त्यांच्या कृपेमुळे एका ब्राह्मणाच्या जठर व्यथेच्या म्हणजेच पोटदुखीच्या रोगमुक्तीची कथा सांगतो. चला बघूया या अध्यायाचा सारांश. नामधारक सिद्धमुनींना विनंती करतो की गुरुचरित्रातील कथा ऐकून त्याच्या मनात अजून जिज्ञासा निर्माण झाली आहे. तो अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करतो. सिद्धमुनी सांगतात की श्री नृसिंह सरस्वती कारंजा नगरात आले आणि तेथे त्यांनी अनेक भक्तांना उपदेश केला. त्यांच्या शिष्यांमध्ये माधव सरस्वती प्रमुख होते. कारंजा नगरातील रत्नाई नावाच्या एका स्त्रीने श्री गुरूंच्या चरणी भक्तिभावाने सेवा केली. तिने संसार सागरातून मुक्त होण्यासाठी श्री गुरूंचे मार्गदर्शन मागितले. श्री गुरूंनी तिला सांगितले की स्त्रियांसाठी पतिसेवा चरण हेच श्रेष्ठ तप आहे. एक ब्राह्मण जठर व्यथेमुळे म्हणजे पोटदुखीमुळे त्रस्त होता. श्री गुरूंनी त्याला औषध म्हणून विशिष्ट प्रकारचे अन्न म्हणजेच अपूप, माशान्न, क्षीर मिश्रित परमान्न देण्याचा सल्ला दिला. ब्राह्मणाने ते अन्न सेवन केल्यावर त्याची व्याधी त्या क्षणी दूर झाली. आता ह्या अध्यायातील काही ओव्या आपण पाहूया. नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाचिया चरणा, करसंपुट जोडूनी जाणा, विनवी तसे परियेसा. नामधारक सिद्धमुनींच्या चरणी विनंती करतो. श्री गुरु म्हणती तयासी, एखादे काळी परियेसी, पुत्र होय संन्यासी, उद्धरील कुळे 42. श्री गुरु रत्नाईला सांगतात की तिचा पुत्र संन्यासी होईल आणि संपूर्ण कुळाचे उद्धार करेल. अन्न जेविता याची व्यथा, व्याधी न राहे सर्वथा, घेऊन जावे आता त्वरिता, क्षुधाक्रांत विप्र असे. श्री गुरु ब्राह्मणांच्या व्याधीसाठी औषध म्हणून अन्न देण्याचा सल्ला देतात. जठर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण, व्याधी गेली तत्क्षण श्री गुरुचे कृपादृष्टीने. ब्राह्मणाने अन्नसेवन केल्यानंतर त्यांची व्याधी त्या क्षणी
दूर झाली. असा हा 13वा अध्याय या गोष्टीची, ह्या रोगमुक्तीची कथा सांगतो. श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय हा भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि प्रेरणादायी आहे. ह्या अध्यायात सायनदेव नावाच्या ब्राह्मणाच्या गुरुभक्तीचे वर्णन केले आहे, ज्याच्या भक्तीने श्री गुरूंनी त्याला संकटातून मुक्त केले आणि आशीर्वाद दिले. तर चला बघूया ह्या अध्यायाचा सारांश. सायनदेव हा एक गुरुभक्त ब्राह्मण होता. त्याच्या गावात दरवर्षी एक क्रूर यवन ब्राह्मणांचा वध करत असे. सायनदेवाने श्री गुरूंना या संकटाबद्दल सांगितले. श्री गुरूंनी त्याला धैर्य दिले आणि आशीर्वाद दिला की तू माझा भक्त आहेस, तुला काहीही होणार नाही. सायनदेव यवनाकडे गेला, परंतु यवन त्याला मारण्यास असमर्थ ठरला. शेवटी यवनाने सायनदेवला सन्मानाने परत पाठवले. श्री गुरूंनी सायनदेवाला आशीर्वाद दिला की त्याच्या वंशात भक्ती, सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य नांदेल. ह्या अध्यायाचं असाधारण महत्त्व आहे. हा अध्याय गुरुभक्तीचे महत्त्व, गुरुकृपेची शक्ती आणि संकटांमध्ये गुरुचे संरक्षण याचे उत्तम उदाहरण आहे. भक्ती, श्रद्धा आणि गुरुवरील विश्वास यामुळे कोणतेही संकट टाळता येते, हे या कथेतून शिकायला मिळते. श्री गुरुचरित्र ग्रंथाचा 15वा अध्याय हा आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या अध्यायात श्री गुरूंनी त्यांच्या शिष्यांना तीर्थयात्रेचा उपदेश केला आहे. ते त्यांना विविध पवित्र स्थळांना भेट देण्यासाठी सांगतात, ज्यामुळे त्यांचे पाप नष्ट होईल आणि आत्मशुद्धी साध्य होईल. चला तर बघूया ह्या 15व्या अध्यायाचा सारांश. शिष्यांना तीर्थयात्रेचा आदेश श्री गुरूंनी दिला होता. त्यांच्या शिष्यांना विविध तीर्थस्थळांना भेट देण्यास सांगितले होते, ज्यामुळे त्यांचे पाप नष्ट होईल आणि आत्मशुद्धी साध्य होईल. श्री गुरूंनी तीर्थयात्रेचे महत्त्व स्पष्ट केले आहे. ते म्हणतात की विविध तीर्थस्थळांवर स्थान केल्यामुळे आणि दर्शन घेतल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य संचय वाढतो. शिष्यांनी श्री गुरूंना सोडून जाण्याची इच्छा नसल्याचे व्यक्त केले. ते म्हणतात की गुरूंच्या चरणामध्येच सर्व तीर्थांचे सार आहे, तेव्हा तीर्थक्षेत्री जाण्याची काय गरज आहे? तुमच्या चरणापाशी आम्ही थांबलो की आम्हाला तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडल्यासारखे आहे. यावर गुरूंनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी आपल्या शिष्यांना समजावले की तीर्थयात्रा केल्याने मन स्थिर होते आणि आत्मज्ञान प्राप्त होते. त्यामुळे त्यांनी तीर्थयात्रेचा आदेश दिला. श्री गुरूंनी शिष्यांना सांगितले की बहुधान्य नामक संवत्सरात ते श्रीशैल येथे भेटतील. त्यावेळी सर्व शिष्यांनी तेथे उपस्थित राहावे. श्री गुरुचरित्राचा 16वा अध्याय गुरुभक्तीचे महत्त्व आणि गुरुसेवेचे महात्म्य यावर प्रकाश टाकतो. या अध्यायामध्ये एक ब्राह्मण तपश्चर्या करूनही ज्ञानप्राप्ती होत नसल्याने श्री गुरु नृसिंह सरस्वती यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येतो. श्री गुरु त्याला गुरुसेवेचे महत्त्व समजावून सांगतात आणि धौम्य ऋषी आणि त्यांच्या शिष्यांच्या कथा सांगतात. चला बघूया या अध्यायाचा सारांश. एक ब्राह्मण अनेक वर्षे तपश्चर्या करूनही मन होत नाही आणि ज्ञानप्राप्ती होत नाही, म्हणून तो श्री गुरु नृसिंह सरस्वती यांच्याकडे येतो. गुरुसेवेचे महत्त्व सांगताना श्री गुरु त्याला समजावतात की केवळ तपश्चर्या करून ज्ञानप्राप्ती होत नाही, त्यासाठी गुरुसेवासुद्धा आवश्यक आहे. त्यामुळेच ते त्याला धौम्य ऋषी आणि त्यांच्या शिष्यांच्या कथा सांगत त्यांची उदाहरणं देतात. आरुणी हा एक त्यांचा शिष्य होता. गुरुच्या आज्ञेने पाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी तो स्वतःला आडवा पाडतो, ज्यामुळे त्याला वेदज्ञान प्राप्त होते. दुसरे उदाहरण ते उपमन्यूचे देतात. गुरुच्या आज्ञेने तपश्चर्या करून आणि शेवटी गुरुच्या कृपेने त्यांना ज्ञानप्राप्ती होते. नंतर ते बैद या शिष्याची सुद्धा आठवण करून देतात. गुरुच्या आज्ञेने ते गुरुगृहाची सेवा करतात आणि त्यांच्या भक्तीमुळे त्यांना आशीर्वाद मिळतो. श्री गुरु सांगतात की गुरुसेवा केल्याने शिष्याला वेदशास्त्रांचे ज्ञान, अष्टसिद्धी आणि जीवनातील सर्व सुखप्राप्ती होते. या अध्यायामध्ये मुख्य संदेश ते असा देतात की गुरुसेवा ही ज्ञानप्राप्तीचा सर्वोच्च मार्ग आहे.
गुरुच्या आज्ञेचे पालन आणि भक्तिभावाने सेवा केल्यानेच शिष्याला आत्मज्ञान आणि मोक्षप्राप्ती होते. श्री गुरुचरित्राचा 17वा अध्याय हा श्री गुरु नृसिंह सरस्वती यांच्या कृपाप्रसादाने एका मंदबुद्धी ब्राह्मण कुमाराला ज्ञानप्राप्ती झाल्याची कथा सांगतो. एक ब्राह्मण जो वेदशास्त्रात पारंगत होता, पण त्याचा मुलगा अत्यंत मंदबुद्धीचा होता. त्याचे मातापिता लहानपणीच वारले. त्याच्या शिक्षणात काहीही प्रगती होत नव्हती. ग्रामस्थ त्याची निंदा करीत आणि त्याला पशु समान म्हणत आणि तशीच वागणूकही देत. या अपमानामुळे, अवहेलनेमुळे तो निराश झाला होता आणि त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार घोळत होते. तसाच तो विचार करीत भिल्लवडी येथे भुवनेश्वरी देवीच्या मंदिरात गेला. तेथे त्याने 3 दिवस उपवास केला आणि देवीला प्रार्थना केली. देवीने त्याला स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु नृसिंह सरस्वती तपश्चर्या करीत आहेत. त्यांच्या चरणी जाऊन शरण जा. तो त्वरित तेथे गेला आणि श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक झाला. श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला ज्ञानप्राप्ती झाली. त्याने वेद, शास्त्र, व्याकरण, तर्क इत्यादी विद्या तात्काळ आत्मसात केल्या. या अध्यायातून आपल्याला मुख्य बोध असा मिळतो की गुरुच्या कृपेने अज्ञान दूर होऊन आपल्याला ज्ञानप्राप्ती प्राप्त होते. निराशेच्या क्षणीही श्रद्धा ठेवून गुरुचरणी शरण गेल्यास आपला उद्धार होतो. गुरु हे दैवताचे प्रतिरूप असून त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडते. श्री गुरुचरित्राचा 18वा अध्याय हा श्री गुरूंच्या कृपेमुळे भक्तांच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य आणि पापांचा नाश करणारा अत्यंत प्रभावी अध्याय मानला जातो. या अध्यायात अमरापूर या पवित्र स्थळाचा महिमा, पंचगंगा संगमाचे पुण्य आणि एका दरिद्री ब्राह्मण दाम्पत्याच्या जीवनात आलेला चमत्कारिक बदल यांचे वर्णन केलेले आहे. तर चला बघूया या 18व्या अध्यायाचा सारांश. श्री गुरूंनी अमरापूर या स्थळी 12 वर्षे वास्तव्य केले. हे स्थान पंचगंगा आणि कृष्णा नद्यांच्या संगमावर वसलेले असून ते प्रयाग, काशी आणि कुरुक्षेत्रासारख्या तीर्थांइतकेच पवित्र मानले जाते. येथे औदुंबर वृक्ष, अमरेश्वर मंदिर आणि विविध तीर्थस्थाने आहेत, ज्यामुळे हे स्थान अत्यंत पुण्यदायी ठरते. अमरापूरमध्ये एक दरिद्री ब्राह्मण आणि त्याची पतिव्रता पत्नी राहत होते. श्री गुरूंनी त्यांच्या घरी भिक्षा मागितली, परंतु त्यांनी दिलेला भाजीपाला श्री गुरूंनी फेकून दिला. त्यामुळे पत्नी खिन्न झाली, परंतु नंतर श्री गुरूंनी त्यांना दर्शन देऊन आशीर्वाद दिला, ज्यामुळे त्यांच्या घरी अखंड लक्ष्मीचा वास झाला. श्री गुरूंनी सांगितले की जो कोणी मनोभावे त्यांची भक्ती करतो त्याच्या घरी दारिद्र्य, पाप आणि दुःख टिकत नाहीत. त्यांनी औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष मानले आणि सांगितले की त्यांच्या कृपेने भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. हा अध्याय दररोज वाचल्यास किंवा ऐकल्यास भक्तांना मानसिक शांती, आरोग्य आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते. श्री गुरूंच्या कृपेने जीवनातील अडचणी दूर होतात आणि भक्तांचे जीवन सुखमय होते. श्री गुरुचरित्राचा 19वा अध्याय औदुंबर महात्म्य या नावाने ओळखला जातो. या अध्यायात औदुंबर वृक्षाचे महत्त्व, नावाड्याची त्रिस्थळी यात्रा, योगिनी कथा आणि श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेचे चमत्कार यांचे वर्णन या अध्यायामध्ये केलेले आहे. तर चला सर्वप्रथम आपण बघूया की औदुंबर वृक्षाचे महात्म्य काय आहे. सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की औदुंबर वृक्ष श्री गुरूंच्या कृपेमुळे अत्यंत पवित्र झाला आहे. या वृक्षाच्या छायेत बसून जप तप केल्यास अनंत फळे प्राप्त होतात. औदुंबराच्या छायेत स्नान केल्यास गंगेच्या स्नानासारखे पुण्य मिळते. ते म्हणतात, तुझे छाई जळात स्नान करिता पुण्य बहुत, भागीरथी स्नान करीत तेतुकी पुण्य परियेसा. आणि त्याचप्रमाणे ते एका नावाड्याची एक कथाही सांगतात. एका नावाड्याला श्री गुरूंनी दर्शन दिले होते. तो त्यांना नमस्कार करून म्हणतो की स्वामी, मी तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही साक्षात त्रिमूर्ती अवतार आहात. श्री गुरु त्याच्यावर प्रसन्न होतात आणि त्याला त्रिस्थळी यात्रा घडवतात.
ते त्याला आपल्या योगशक्तीने प्रयाग, काशी आणि गया येथे घेऊन जातात आणि स्नान व दर्शन घडवतात. या यात्रेमुळे नावाड्याचे दारिद्र्य नाहीसे होते आणि त्याला गुप्तधन प्राप्त होते. त्याचप्रमाणे या अध्यायामध्ये एक योगिनीची कथाही सांगितलेली आहे. श्री गुरु औदुंबर क्षेत्रात असताना 64 योगिनी त्यांची सेवा करतात. श्री गुरु त्यांना सांगतात, मी या औदुंबर क्षेत्रात सूक्ष्म रूपाने राहीन, स्थूल रूपाने मी अन्यत्र जाणार आहे. मी औदुंबरात अन्नपूर्णेला ठेवून जाणार आहे. तुम्ही येथेच राहा. हे स्थान गुरुस्थळ म्हणून प्रख्यात होईल. चला आपण ह्याच्यातल्या काही सुंदर ओव्या पाहूया. नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाचिया चरणा, कर संपुट सोडूनी विनवी तसे तयावेळी. जय जया सिद्ध योगीश्वरा, तुची ज्योती अंधकारा, भक्तजनांच्या मनोहरा, भवसागर तारका. अशा प्रकारे अध्याय 19 मध्ये औदुंबर क्षेत्राचे महत्त्व, श्री गुरूंच्या कृपेने घडलेले चमत्कार आणि भक्तांच्या उद्धाराची कथा आहे. या अध्यायाचे भक्तिभावाने पठण केल्यास 4 पुरुषार्थांची प्राप्ती होते. श्री गुरुचरित्राचा 20वा अध्याय हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या अध्यायात औदुंबर क्षेत्राचा महिमा, कर्मफळ सिद्धांत आणि श्री गुरूंच्या कृपेने भक्तांच्या जीवनातील बदल यांचे वर्णन केलेले आहे. नामधारक शिष्य सिद्धमुनींना विचारतो की श्री गुरु गाणगापूरला कसे आले आणि औदुंबर वृक्षाजवळ त्यांचा वास कसा झाला. त्यावर सिद्धमुनी औदुंबर क्षेत्राचा महिमा सांगतात. या अध्यायात शिरोळ गावातील गंगाधर नावाच्या ब्राह्मणाची कथा सांगितलेली आहे. त्याच्या पत्नीने 5 मुले गमावली होती. पूर्वजन्मातील पापांमुळे तिला पुत्रसंतती होत नव्हती. श्री गुरूंच्या उपदेशानुसार तिने औदुंबर क्षेत्रात उपवास, स्नान आणि पूजा केली. त्यामुळे तिला 2 पुत्र झाले. पुढे मोठ्या पुत्राच्या उपनयन संस्काराच्या वेळी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे माता अत्यंत दुःखी झाली आणि आत्महत्या करण्याचा विचार करू लागली. तेव्हा एक ब्रह्मचारी म्हणजेच जे श्री गुरूंचेच एक रूप आहे ते तिला आत्मज्ञान देतात आणि तिच्या पुत्राला पुन्हा जीवदान देतात. या अध्यायातील मुख्य शिकवण अशी आहे की पूर्वजन्मातील पापांचा परिणाम आपल्याला वर्तमान जीवनात भोगावा लागतो. श्री गुरूंच्या कृपेने कोणतेही संकट दूर होऊ शकते. तसंच या अध्यायात औदुंबर क्षेत्राचा महिमासुद्धा वर्णन केलेला आहे. औदुंबर वृक्षाजवळ उपवास, स्नान आणि पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि इच्छित फल प्राप्त होते. तसेच असे सांगितलेले आहे की शुद्ध भक्ती आणि श्रद्धेने केलेली सेवा ही नेहमी फलदायी ठरते. तर मित्रांनो, हा सारांश होता श्री गुरुचरित्र ग्रंथातील पहिल्या अध्यायापासून ते 20वा अध्यायापर्यंत. आता ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या अध्यायांचा सारांश बघणार आहोत. धन्यवाद.